अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदतीची अत्यंत गरज। शिरूर गेल्या काही दिवसापासून असलेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजावर मोठे संकट ओढवले आहे। उत्तर महाराष्ट्रात विशेषतः धुळे जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून बळीराजा हतबल झाला आहे। या परिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टर 50,000 रुपये मदत द्यावी अशी काँग्रेस पक्षाची ठाम मागणी आहे। प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार नुकसानीची पाहणी करण्यासाठी नियुक्त समितीच्या प्रमुख म्हणून धुळे लोकसभा खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। धुळे तालुक्यातील नाणे, शिताने, नंदराळे, बोरकोंड, शिरूर शिवार या भागात जाऊन शेतकऱ्याच्या शिवारात जाऊन झालेल्या नुकसानीची सविस्तर आढावा घेतला। यानंतर या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी श्री रोहन कुवर उपस्थित होते। पंचनामे पूर्ण झाले आहे की नाही याची सखोल माहिती घेतली असून लवकर पाहणी अहवाल काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे। त्यानंतर काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ महाराष्ट्राचे राज्यपाल यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट भरपाई मिळावी अशी मागणी होणार आहे। या पाहणी डॉक्टर दिनेशजी बच्छाव, कार्याध्यक्ष गुलाबराव कोतेकर, प्रदेशचे काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर दरबार सिंग गिराशे, जिल्हाध्यक्ष श्री प्रवीण चौरे, शहराध्यक्ष हाजी साबिर शेठ तसेच असंख्य शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ही लढाई शेवटपर्यंत लढली जाईल ही या काँग्रेस पक्षाची भूमिका आहे।